हे बघा एअरपोर्टचं जे त्यांनी हे दिलंय ते एअरपोर्ट त्यांचं प्रोव्हिजन ऑलरेडी तिकडे आहे. फक्त ते लोकांची दिशाभूल म्हणजे लोकांना हे करण्यासाठी ते नाही आहे. बघा ज्या ज्या गोष्टी आम्ही त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पास करून घेतल्यात त्या फक्त यांनी 5 वर्षातून पूर्ण केलं ना आमदारांनी तरी खूप झालं. हे इलेक्शन पहिली गोष्ट म्हणजे हे तर महानगरपालिकेचं इलेक्शन आहे. त्याच्यात कार्यकर्त्यांची जी काय आहेत त्यांना ते तुम्ही प्रत्येक इलेक्शन फक्त मोदी साहेबांची आणि यांच्या त्याच्या नावाने याच्या नावाने लढून नाही. बघा तुमच्या घराच्या बाजूच्या गटार कोण तुम्हाला बनवून साफ करून देतो, तुमच्या घराची लाईट कोण करून देते, तुमच्या घराच्या बाजूचे रस्ते कोण करून देतात, त्याच्यात तुम्हाला महत्व दिलं पाहिजे. तुम्ही फक्त काय आलंय का फक्त तुम्ही आम्ही हे करणार आम्ही ते करणार असं बोलून नाही चालत. म्हणजे एक सामान्य कार्यकर्त्याला सभापती बनवलं म्हणजे तो कार्यकर्ता जर तुमच्या बरोबर राहत नाही आणि सगळ्या गोष्टी तुम्ही राहतात सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या तरी पण तुम्ही त्या गोष्टी परिपूर्ण करत नाही याचा अर्थ काय म्हणजे मग काय राहिली लॉयलिटी काय पाहिजे माणसाची. ते भाजपचे पण नाही होणार मला असं वाटतं. कदाचित इलेक्शन संपल्यानंतर परत काय माहित काय कुठचे पक्ष जातील ते ठीक आहे ते करतात आशीर्वाद देतात. त्या ठिकाणी लोक बोलतात की तुम्हीच कामं केलेली आहेत कारण समोरचे जे उभे राहिलेले ते बहुजन विकास आघाडीचेच आहेत. जेव्हा ते नागरिकांसमोर जातात तर त्याला ते उत्तर मिळालं तुम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये. आज हे लोकांपर्यंत गेले का आता इलेक्शनला फिरतात आणि ते डोर टू डोर नाही फिरत रोड टू रोड फिरतात. समजलं की नाही. पैसा वाटप करणार ते पैशाचा पाऊस पाडणार. आम्ही कामाचा पाऊस पाडलेला आहे ते पैशाचा पाऊस पाडणार आहेत. नमस्कार. आता आपण प्रभाग क्रमांक 7 मध्ये उपस्थित आहोत. आता फक्त प्रचाराचे 2 दिवस उरलेले आहेत आणि या 2 दिवसामध्ये जनता निर्णय घेणार आहे की अखेर 15 तारखेला कोण जिंकणार आहे. तब्बल 10 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकींमध्ये आपण आता बहुजन विकास आघाडीच्या प्रचारामध्ये आहोत. हे आता फुलपाड्यामध्ये हा फुलपाड्याचा परिसर आहे आणि या इमारतीमध्ये आता बहुजन विकास आघाडीचा डोर टू डोर प्रचार सुरू आहे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 7 चे दोन्ही उमेदवार आहेत निषाद चोरगेजी आणि प्रशांत राऊत. एका बाजूला निषाद चोरगे यांचंही प्रथम निवडणूक आहे आणि दुसऱ्या बाजूला आहेत प्रशांत राऊत जे इतके टर्म नगरसेवक राहिलेले आहेत, सभापती राहिलेले आहेत. आपण जाणून घेऊया की काय नेमका माहोल आहे आणि 15 तारखेची तयारी आता कशा प्रकारे पूर्ण होत आलेली आहे. निशाजी तुम्हाला सर्वप्रथम विचारेन तुमचा पहिलीच फेरी आहे ही निवडणूक लढण्याची, काय तयारी आहे आणि कसं वाटते? पहिले तर मी आपले लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांचे आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली. बघा निवडणूक जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जेव्हा पण माणूस निवडणूक लढवतो तेव्हा त्याला एक्साइटमेंट असतेच माणसाला की फर्स्ट टाइम एक्साइटमेंटची. पण निवडणुकीत लढण्याच्या बरोबर मी निवडणुकीमध्ये काम बऱ्याच टायमाला बरेच वर्षापासून केलेलं आहे त्याच्यामुळे तेवढं फिलिंग नाही आहे. पण ठीक आहे निवडणूक लढवायला पण पाहिजे. मी बघितलेलं आहे की निवडणूक लढून पदावर बसून काम करण्यामध्ये जास्त आपली कामं होऊ शकतात आणि जे आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या किंवा याच्या माध्यमातून होतो म्हणजे अधिकारांवर कंट्रोल ठेवणं किंवा काही करणं या ज्या गोष्टी आहेत या निवडणूक लढून आपण महानगरपालिकेत बसून त्याच्यावर जास्त लोकांची कामं जास्तीत जास्त कशी करू शकतो आपण निवडणूक लढून निवडणुकीच्या समोर जाऊन आणि आपण नगरसेवक बनून जास्त काम होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण त्या प्रक्रियेमध्ये आपण जातो. बरेच सगळेच जण ती प्रयत्न करतात त्यात कोण यशस्वी होतो कोण अपयशस्वी होतो. जो पण असो हो 15 तारखेला लोक ठरवतील की बाबा काय करायचं काय नाही करायचं. पण आम्ही तर जेव्हा पण लोकांमध्ये जातो आजच्या तारखेला आम्ही एवढे दिवस झाले लोकांचे जातो लोक आम्हाला चांगला रिस्पॉन्स देतात आणि लोक सांगतात की बाबा तुम्ही त्या पहिल्यांदा नाही येत आहेत आपण सगळ्या सुखदुःखात तुम्ही आमच्या बरोबर असतात. दरवेळेस कुठेही काही प्रॉब्लेम असतील म्हणजे कुठच्याही गोष्टी असतील म्हणजे लोक तर स्वतःहून सांगतात की करोना काळात पण कोणी काम केलं म्हणजे करोना काळात लोक घरात जाऊन झोपलेले होते सगळ्या पक्षाचे लोक पण फक्त बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि सर्वजण लोकांच्या समोर खिचडी वाटप पासून मेडिकलच्या फॅसिलिटीज करणं परत त्याच्या व्यतिरिक्त आपण आपलं विवा कॉलेज म्हणजे आपण जे विवा कॉलेजला क्वारंटाईन सेंटर बनवलं अशी वसई तालुक्यामध्ये खूप सारी ठिकाणी त्यांनी क्वारंटाईन सेंटर बनवली. त्याच्यामुळे लोकांना किती सुविधा झाल्या हे झाला की त्यांना माहिती आहे लोक विसरत नाही ज्या गोष्टी लोकांना आठवतात तेव्हा आणि तो जर काळ आठवला तर लोक थोडं भयभीतून पण निघतात की बाबा त्या टायमाला कसं होतं आपण एकाच घरात राहत होते घराच्या बाहेर जायची कोणाची हिंमत नव्हती. पण ते लोकांना माहिती आहे लोक त्यांच्या आमच्या समर्थनार्थ बोलतात आणि करतात. विधान परिषदेत पण तुम्ही बऱ्याचदा हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत गेलेला आहात त्यांच्यासोबत राहिलेला आहात तर राजकारण जे आहे राज्याचं राजकारण तुम्ही जवळून बघितलेलं आहे तर काय वाटतं तिथून जे शिकलेलं आहात कसं लोकल लेवलवर वापरता येईल? बघा कसं आहे बऱ्याच राजकारणाच्या म्हणजे आप्पांच्या बरोबर राहून राहून मी म्हणजे विधान परिषदेने निवडणूक असा किंवा मंत्रालयात मी बऱ्याच वेळा गेला. मी मुख्यमंत्र्यांचे म्हणजे शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा पण त्यांच्याबरोबर गेलेले आहेत.
परत तेव्हा DCM म्हणजे आताचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब ते होते, उपमुख्यमंत्री होते, तेव्हा पण त्यांच्यामुळे त्या टायमाला बऱ्याच लोकांची चर्चा केली, पवार साहेबांची केलेली, अजितदादांची केलेली, सगळ्या मिटिंगमध्ये मी स्वतः होतो. त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की काय काय झालेलं आहे. त्या हॉस्पिटलचे विषय मला माहिती आहेत, फ्लायओव्हरचे विषय मला माहिती आहेत. हे बघा एअरपोर्टचं जे त्यांनी हे दिलंय ते एअरपोर्ट त्यांचं प्रोव्हिजन ऑलरेडी तिकडे आहे. फक्त ते लोकांची दिशाभूल म्हणजे लोकांना हे करण्यासाठी ते नाही आहे. बघा ज्या ज्या गोष्टी आम्ही त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पास करून घेतल्यात त्या फक्त यांनी 5 वर्षातून पूर्ण केल्या आमदारांनी, तरी खूप झालं. खूप झालं म्हणजे खूप झालं. फक्त ज्या आम्ही गोष्टी 2024च्या अगोदर पास केल्यात म्हणजे तुम्हाला काय नाही करायचं, फक्त पैसे आणून ती लोकांची कामं करून द्यायची आहेत, पण बाकी काय नाही करायचं. तेवढा केलं ना तरी खूप झालं. म्हणजे लोक वसईविराचे लोक तुम्हाला आठवण ठेवतात, मानलं. मी बोलतो अहो एवढी कामं म्हणजे हॉस्पिटल पासून जे फ्लायओव्हर आहेत, पहिले त्यांना तर ते पण माहित नव्हतं की पहिले 12 फ्लायओव्हर होते म्हणजे आपल्या रोडचे MMRDAच्या माध्यमातून 12 फ्लायओव्हर, त्याचे 7 केले. अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे आम्ही त्याचा सर्वे झाला MMRDAच्या अधिकाऱ्यांबरोबर. आम्ही स्वतः सगळ्या ठिकाणी फिरले, सगळे स्पॉट बघितले, वसईपासून ते जे विरारपासून सगळ्या ठिकाणी फिरले. म्हणजे हे बघा आम्ही त्याला त्या टायमाला आम्ही त्या कामांना दिशा दिलेली आहे की फक्त आता पुढचं आहे. बघा शेवटी आप्पा आणि दादांचं आता आमदार नाही आहेत, त्याच्यामुळे पुढचं काम आहे ते स्थानिक आमदारांनी करायला पाहिजे. आम्ही आमचं जे काम आहे आता हे बघा, हे इलेक्शन पहिली गोष्ट म्हणजे हे तर महानगरपालिकेचं इलेक्शन आहे. त्याच्यात कार्यकर्त्यांची जी काय आहेत त्यांना तुम्ही प्रत्येक इलेक्शन फक्त मोदी साहेबांची आणि यांच्या त्याच्या नावाने याच्या नावाने लढून नाही. बघा तुमच्या घराच्या बाजूच्या गटार कोण तुम्हाला बनवून साफ करून देते, तुमच्या घराची लाईट कोण करून देते, तुमच्या घराच्या बाजूचे रस्ते कोण करून देतात, त्याच्यात तुम्हाला महत्व दिलं पाहिजे. तुम्ही फक्त काय आलंय का फक्त तुम्ही आम्ही हे करणार ते करणार असं बोलून नाही चालत. हे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगतो, ज्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये जे पण आमच्या समोर उमेदवार आहेत ते सगळे बहुजन विकास आघाडीमधले उमेदवार. म्हणजे काय भारतीय जनता पार्टीकडे किंवा महायुतीकडे, मी भारतीय जनता पार्टीचं नाही बोलत, महायुतीमध्ये कोण स्थानिक उमेदवार नव्हते का की त्यांच्याकडे कोणी लोकांनी कामं केलेली माणसं नव्हती का? त्यांनी काय करायचं म्हणजे फक्त कार्यकर्त्यांनी सतरंजाच उचलायच्या आहेत का आयुष्यभर की त्यांना चान्स म्हणजे जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा तुम्ही तेव्हा त्यांना तुम्ही तिकीट कापतात आणि बाहेरच्याला आणून त्यांच्या डोक्यावर बसवतात. अशा खूप गोष्टी झाल्या आहेत आणि लोक ठरवतील. बघा लोक सांगतात की ज्याने निवडून दिलं म्हणजे जे आप्पांचे नाही होऊ शकले ते लोकांचे काय होणार. या महत्वाच्या गोष्टीवर लोकांना माहिती आहे की बाबा तुम्ही ज्यांनी तुम्हाला म्हणजे एक सामान्य कार्यकर्त्याला सभापती बनवलं म्हणजे तो कार्यकर्ता जर तुमच्या बरोबर राहत नाही आणि सगळ्या गोष्टी तुम्ही राहतात, सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या तरी पण तुम्ही त्या गोष्टी परिपूर्ण करत नाही, याचा अर्थ काय? म्हणजे मग काय राहिली लॉयलिटी काय पाहिजे माणसाची? ते भाजपचे पण नाही होणार मला असं वाटतं. कदाचित इलेक्शन संपल्यानंतर परत काय माहित काय कुठचे पक्ष जातील ते ठीक आहे, ते ज्याचा राजकारणाचा विषय आहे त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही. ते बघू हे बघा शेवटी बहुजनमध्ये येणं न येणं हे आपल्या सर्वश्री लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे अधिकार आहेत. त्यांनी सांगितलं तर बऱ्याच काय गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे राजकारणात एक लक्षात ठेवा, राजकारणात मध्ये कोणीही आयुष्यभर कोणाचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. त्याच्यामुळे राजकारण हे राजकारण, फक्त राजकारण 20% झालं पाहिजे, 80% समाजकारण झालं पाहिजे. त्याच्या माध्यमातून आपण काम करायला पाहिजे. बाकी तर बघूया 15 तारखेला काय होते आणि काय नाही होत. सगळ्या गोष्टी आता तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ठीक आहे बघूया. प्रशांतजी यांना विचारेन, प्रशांतरावजी काय सांगाल, तुम्ही जर एक्सपिरियन्स राहिलेला आहात, इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स, 10 वर्षांपूर्वीची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक, तब्बल 10 वर्ष लागली ही निवडणूक व्हायला, काय फरक जाणवतोय? बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण आपल्याला 2020ला आपला काळ संपलेला होता, त्यानंतर लॉकडाऊन 5.5 वर्ष आणि तुम्ही बघता आधीची निवडणूक आपले म्हणजे स्वच्छ या ठिकाणी मला येत होतं. आता जे निवडणूक आहेत मोठा भ्रष्टाचार आहे, दडपण आहे, त्रास देणं आहे, हे आहेच, पण त्याला उत्तर आम्ही देणारच आहे. विषय तो ना, नागरिक आहेत. आज बहुजन विकास आघाडीची कामं केलेली आहेत, आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचलेले आहेत, एक कुटुंब बनवलेलं आहे. आज नागरिक सुद्धा आम्हाला प्रोत्साहित करतात, आशीर्वाद देतात. त्या ठिकाणी लोक बोलतात की तुम्हीच कामं केलेली आहेत, कारण समोरचे जे उभे राहिलेले ते बहुजन विकास आघाडीचेच आहेत. जेव्हा ते नागरिकांसमोर जातात तर त्याला ते उत्तर मिळालं तुम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये. मग ही कामं तर बहुजन विकास आघाडीने केलेली आहेत. त्याच्यामुळे आम्हाला काय तेवढं जड नाही मिळत. जसं आम्ही इलेक्शनला उतरतो त्या पद्धतीनेच उतरलेले आहेत आणि डोर टू डोर आमचे कार्यकर्ते, आम्ही डोर टू डोर लोकांचे आशीर्वाद घेतात. सुदेश चौधरी यांच्या समोर तुम्ही उभे आहात, टफ वाटते लढाई, काय सांगाल? ते पण बघा तुमचे सहकारी राहिलेले आहेत. आम्ही तर पहिल्यापासून आम्ही कामं केलेली आहेत.
ज्यांनी कामं केली आहेत ते लोक आमच्यापर्यंत आम्हालाच मतं देणार आहेत. आता मला सांगा 5.5 वर्षामध्ये लॉकडाऊन मध्ये कोणी कामं केली आहेत? मगाशी निशाद स्वर्गेंनी पूर्ण सांगितलं, म्हणजे लॉकडाऊन मध्ये कामच नाही तर कोरोना काळात पण मदत आपण केलेली आहे. मग ते जीवदानी ट्रस्ट असू दे, साईबा मंदिर ट्रस्ट असू दे किंवा आप्पांचे मित्र परिवार असू दे, अशा पद्धतीने म्हणजे आप्पा तर देवाप्रमाणे उभा राहिला लोकांच्या पाठीमागे. आता मला सांगा हे एक मदत कोणी केली? आज हे लोकांपर्यंत गेले का? आता इलेक्शनला फिरतात आणि ते डोर टू डोर नाही फिरत, रोड टू रोड फिरतात. समजलं की नाही? पैसा वाटप करणार, ते पैशाचा पाऊस पाडणार. आम्ही कामाचा पाऊस पाडलेला आहे, ते पैशाचा पाऊस पाडणार आहेत. पण लोक उत्तर त्यांना 15 तारखेला देतीलच. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेन. आश्वासन आलेली आहेत, एअरपोर्ट येणार आहे, बुलेट ट्रेन येणार आहे, 1 लाख रोजगार हा वाढवणमध्ये मिळणार आहे. तर हे लोकल इलेक्शन आहेत, कितपत जनता विश्वास ठेवेल या आश्वासनावर? एअरपोर्टचं मला माहिती नाही, पण नोकरीसाठी मला वाटतं दादांनी आपले युवा आमदार शिरीष ठाकूरांनी पूर्ण प्रोसिजर केलेली आहे की आपल्याला युवांसाठी काय करायला पाहिजे. हे नोकऱ्या आता लॉकडाऊनमध्ये बऱ्याच नोकऱ्या मिळत नव्हत्या, त्यावेळेला पण बऱ्याच युवांना आम्ही नोकऱ्या जिथे तिथे लावता आल्या तिथे लावल्या. आणि दादांचे प्रयत्न आहेतच सगळ्यांचे. 15 तारखेला काय होईल? महापौर आमचा बसणार, पिवळा पितांबर सर्वत्र. यस. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं की जे सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे वसई विरार ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रचार तर जोरदार सुरू आहेत, परंतु 2 दिवस अखेरचे राहिलेले आहेत आणि जनतेने कुठेतरी आता मन बनवायला सुरुवात केलेली आहे की आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे. आम्ही इतकंच सांगू इच्छितो की जसं पॅनलचं मतदान आहे तर 4ही उमेदवारांना मतदान द्या, त्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होणार नाही आणि प्रक्रिया ही पूर्णपणे समजून घ्या. येणाऱ्या 2 दिवसानंतर म्हणजेच 2 दिवसांचा प्रचार संपणार आहे आणि हे 2 दिवस म्हणजे काहीच तास आता उमेदवारांकडे आहेत हे सगळं समजून घेण्यासाठी आणि मतदारांना समजवण्यासाठी. पाहण्यासारखं असेल येणाऱ्या 15 तारखेला काय होतं. सध्याच्या घडीला आज रविवार आहे आणि प्रचाराने जोर पकडल्याचं पाहायला मिळतंय. धन्यवाद.